नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोकण मराठी साहित्य परिषद उरण शाखेच्या वतीने PM श्री मुळेखंड शाळेतील भगवद्गीता पठण पारायण उपक्रमाचे भरभरून कौतुक। असा अनोखा अखंडित उपक्रम राबवणारी रायगड जिल्ह्यातील एकमेव शाळा रायगडभूषण प्राध्यापक LB पाटील यांचे प्रतिपादन। पवित्र अशा श्रावण महिन्याच्या औचित्य साधत दिनांक 23 जुलै 2025 रोजी PM श्री शाळा मुळेखंड शाळेमध्ये भगवद्गीता पठण पारायण सोहळा अखंडित संपन्न होत आहे। आज तागायत एकही दिवस खंड न पडता हा पठण पारायण सोहळा या शाळेमध्ये सुरू असून आज या पठण पारायण सोहळ्यास भेट देण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरणची संपूर्ण टीम शाळेमध्ये उपस्थित राहिली होती। या कार्यक्रमासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख तथा मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य रायगड भूषण प्राध्यापक LB पाटील सर, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरणचे अध्यक्ष श्री मच्छिंद्र म्हात्रे सर, बाल विभाग प्रमुख श्री संजीव पाटील सर, सचिव श्री अजय शिवकर सर, नाटककार किशोर पाटील सर, सदस्य श्री रमण पंडित सर, नवीन सेवे केंद्राचे केंद्र प्रमुख श्री शंकर म्हात्रे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली। सुरुवातीला शाळेच्या वतीने या सर्वांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर विद्यार्थ्यांकडून अध्याय 11वा याचे वाचन सुरू झाले। तदनंतर श्री मच्छिंद्र म्हात्रे सर, श्री किशोर पाटील सर व श्री अजय शिवकर सर यांनी देखील 11व्या अध्यायातील 14 ते 20 पर्यंतच्या श्लोकाचे वाचन करून विद्यार्थ्यांना अर्थ समजावून दिला। श्री मच्छिंद्र म्हात्रे सर यांनी विद्यार्थ्यांना भगवद्गीतेचे महत्त्व समजून दिले। तसेच या शाळेने राबवलेला स्तुत्य असा उपक्रम नक्कीच महाराष्ट्रभर होणे गरजेचे आहे हे देखील पटवून दिले। विसरत चाललेली वाचन संस्कृती या शाळेने टिकवून ठेवण्याचा एक अनोखा यशस्वी उपक्रम केला आहे असे मत मांडले व सर्वांना शुभेच्छा दिल्या। तदनंतर प्राध्यापक LB पाटील सरांनी आपले मत मांडले आणि त्यांनी उरणातीलच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील एकमेव शाळा अशी आहे की जिने वाचन संस्कृती टिकवण्यासाठी हा एक अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीला वाचन संस्कृतीला जपून ठेवण्यासाठीचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे। निश्चितच आम्हाला याचा अभिमान आहे। भविष्यात असाच वारसा चालू राहो अशी देखील अपेक्षा व्यक्त केली। त्याचप्रमाणे इतर सर्व मान्यवरांनी आपली मनोगती व्यक्त केली व या शाळेच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले। शेवटी या केंद्राचे केंद्रप्रमुख श्री शंकर म्हात्रे सर यांनी देखील या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करून संस्कृतमधील श्लोक विद्यार्थी वाचत आहे हे पाहून विद्यार्थ्यांचेही कौतुक केले। तसेच काल झालेल्या द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या 25व्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शाळेने सहभाग घेऊन 12 व 14 वयोगटांमध्ये प्रथम व चतुर्थ क्रमांक पटकावल्याबद्दल कुमार महेंद्र नाईक व रवी शर्मा या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले। शाळेमध्ये नाविन्यपूर्ण होत असलेले उपक्रम आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत असतो। या शाळेने आगळी वेगळी ओळख तालुक्यात निर्माण केली आहे। त्याबद्दल सर्व शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले। शेवटी या कार्यक्रमाची सांगता प्राध्यापक LB पाटील सर यांच्या आगरी प्रसादानाने संपन्न झाली। या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री अमृत ठाकूर सर, सौ विद्यावाणी मॅडम, सौ दिशा तांडेल मॅडम, या उपक्रमाचे सर्वा श्री संजय होळकर सर व अर्चना पाटील मॅडम यांची उपस्थिती लाभली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सुजाता होळकरसह तृप्ती भोईर, उरण। लोकयंत्रम प्रमितम महात्मम, तुम्ही एकट्याने संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्यांच्यामध्ये सर्व दिशा व्यक्त केल्या। दिलेलं ज्ञान आहे की तू तुझं जीवन जगताना तुला भयंकर संघर्ष येणार आहे, त्यावेळी तुला ही भगवद्गीता आणि कधी सांगितली, प्रसंगातच सांगायची असते। ज्यावेळी असते आपल्यावर प्रसंग येतो त्यावेळी युद्धाचा प्रसंग आला आणि शस्त्र खाली ठेवली, तुम्ही शेतावर गेलात आणि तुमचा नांगर थांबवला, त्यावेळी सांगायचं असतं की कशा प्रकारे नांगर चालवायचं आणि का नांगर चालवायचं ते सांगितलं गेलं। मला पहिल्या मुलींनी पहिली रांगेतली तिसरी मुलगी म्हणाली की आता हे कसलं आम्ही विश्वाचं रूप देत आहोत,